बघा दुपारची गोष्ट आहे का, गोष्टीचं नाव आहे दुःखी मोर. बघा देवानं प्रत्येकाला वेगवेगळं दिलंय का नाही. कोण अभ्यासात हुशार असते, कोण खेळात असते. तर आपल्या जवळ जी काय देवानं दिले त्याच्याविषयी आपल्याला आदर असला पाहिजे बरं का. आपण तुलना करायची का कोणाशी? नाही करायची. तुलना करायची का? तर गोष्टीचं नाव आहे दुःखी मोर. बघा एक मोर असतंय आणि पाऊस पडल्यावर मोर नसतो ना, तसाच मोर छानपैकी नाचत असते आणि तेवढ्यात त्याला वाटतं त्याचा आवाज, त्याला वाटतं की बाबा आपला आवाज तर किती उग्र आहे, कुणाला ऐकावं वाटत नाही. आणि जवळच त्या एका झाडावर कोकिळ बसलेली असते. कोकिळ गोड गाती का नाही. मग कोकिळेचा आवाज ऐकून मोराला वाटतंय की आपल्याला पण सुंदर असं गाता आलं असतं तर, आणि त्याला आपल्याकडं गायन ही कला नाही याचं दुःख होतं, खूप दुःख होतं. आणि मग तो देवाला म्हणतो, देवा मला असं का बनवलंय, माझा आवाज असा का आहे, कोकिळाचा आवाज किती गोड आहे. मग इंद्रदेव प्रसन्न होता आणि इंद्रदेवासमोर ती म्हणणं मांडते. त्याचं म्हणणं ऐकून येतं इंद्रदेव. देव त्याचं म्हणणं ऐकून येतं आणि काय म्हणते मग त्या मोराला की बाबा तुला तुझ्याजवळ जे दिलेलं आहे ते चांगलं आहे. कोकिळाला जरी आवाज असला तरी प्रत्येकाला कसं बनवलंय, खास कसं बनवलंय. बघा आपल्या शाळेमधली मुलं बघा, कोण खेळत असते का नाही हुशार, कोण कोण अभ्यासात असते का नाही. तसंच ते काय म्हणते मग इंद्र काय म्हणते, कोकिळाला जरी सुंदर आवाज दिला असला तरी मोरा तुला काय केलंय, सुंदर पिसारा दिलाय. काय केलाय? असं आपण एकमेकाची तुलना करून दुःख मानून घ्यायचं नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. मग मोराला ती गोष्ट पटते. मग आपण तुलना करायची का? मोठ्याला मना करायची का? प्रत्येकाला देवानं खास बनवलंय बघ. हृदय आता हुशार असं समजा, एखादा मुलगा खेळत असं, कोणाला नाटक येत असं, कोणाचं अक्षर सुंदर असेल का नाही, असतंय का नाही. सगळ्याला सारखं येतंय का? काय मग आपल्या या गोष्टीचं तात्पर्य, आपण कधीही तुलना करायची, आपल्याला जे दिले त्याचा स्वीकार आनंदानं करायचा. तुलना करून दुःखी व्हायचं का आपण? ओके.